कॅमेरामॅन तुम्ही ते साईडला तुमचा कॅमेरा सेटअप करा, मध्ये कोणीच येणार नाही मग. चला स्कोरर पाठवायचं स्कोरिंगला. चला सामन्याला सुरुवात झाली आहे आणि स्कोरर या पहिल्या बॉलवरती धाव सुद्धा बनली आहे. दरम्यान इथे एकच धाव आहे, एक धाव आहे. धावफलकावरती जरूर जोडली जाईल. आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठल रुक्मा 11 संघ बॅटिंग करतोय. पहिल्या डावामध्ये पंकज आहे आणि त्याच्या सोबतीला हा बॉल भरपूर चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केला या फलंदाजाने आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिला चौकार सामना क्रमांक 2 चा. निशांत आहेत गोलंदाजीला. गोलंदाज खरं तर बप्पा मोर्या 11 या टीम कडनं पहिला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे निशांतचा. हा संभाजीसाठी बॉल मिड ऑनला, अगदी तिथे जेल ड्रॉप आहे अगदीच. आणि बॉल चौकार. क्या बात आहे. मागे बॅकअप होतं तरी सुद्धा बॉलला अडवू शकलं नाही. चौकार क्रमांक 2. अविनाश म्हात्रे या संघाचा जो संघ नायक आहे, त्याच्या टीमचे सर्व खेळाडू अगदी व्यासपीठाच्या समोर या, उजव्या बाजूला या. अविनाश म्हात्रे बोलवतात, कॅप्टन बोलवतात आपल्याला. चला अविनाश म्हात्रे ज्या टीमचे कॅप्टन आहेत ते संपूर्ण टीम अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचे. पुढचा बॉल लेफ्ट स्ट्रोक आहे. फिल्डर तिकडे आहे परंतु बॉलला अडवू शकत नाहीये. बॉल परत एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दरम्यान इथे फलंदाज अगदी पाहिलं गेलं तर आता पंकजच्या बॅटनं आलाय हा चौकार. याच दरम्यान संकेतजी पावशे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या NPL धमाका 2026 मध्ये. हे 16वा पर्व आपण पाहतो. हो इथे सेट डाईव्हचा फटका लॉंग ऑफला. फिल्डर आहे डीप मध्ये. थोडंसं फिल्डिंग खराब आहे परंतु एक धाव जरूर पाहायला मिळतं. तर बॉलचा आपण विचार केला पहिल्या षटकात षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. धावफलकावरती बिनबाद 15 धावा धावफलकावरती. खेळाचं बंधन आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. सन्माननीय संकेतजी पावशे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपले सहर्ष स्वागत आहे. बघा नेक्स्ट मॅच आहे रवी काटे विरुद्ध अविनाश म्हात्रे. तर दोन्ही टीमने तयार राहायचंय. मिस्टी 11 आणि त्यांच्या विरोधात तनिष 11. दरम्यान कुणालजी पावशे यांना विनंती आहे. कुणाल
कुणाल या कुणाल स्कोरिंग साठी यायचं जरा या. चला पहिलं षटक समाप्त झालंय. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. बप्पा मोर्या 11. चला बप्पा मोर्या संघ आपण थोडस कॉपरेट करा. वेळेचं बंधन आहे. तुम्हाला 4 षटकं अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि विठ्ठल रुक्माई 11 खरं तर हा संघ बॅटिंग करतोय. पंकज आहे स्ट्रायकर एंडला. परंतु पहिला बॉल इथे दुसऱ्या षटकाची सुरुवात भरपूर चांगली आहे. डॉट बॉलला सुरुवात झाली आहे. आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज अश्विन आहे. मुख्य घटक आहे खरं तर जयहनुमान क्रिकेट संघ नितलस संघाचा. मेन संघामध्ये महत्वाच्या संघामध्ये तो खेळतो सातत्यानं. हो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु डाव्या हाताचा गोलंदाज आहे अश्विन आणि धीम्या गतीनं बॉल इथे टाकतोय आणि अगदी त्याच लाईन लेंथ वरती चकवा देतोय. याच दरम्यान उसाटणे गावचे आमचे सन्माननीय सागरजी भंडारी साहेबांचं इथं मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मोस्ट वेलकम. आणि खरं तर पाण्याची व्यवस्था खरं तर संतोषजी शेळके यांच्या वतीनं खरं तर आज पाण्याचे जवळजवळ 4 बॉक्स त्यांनी आम्हाला सुपूर्द करून दिले. त्यांचे विशेष आभार आहे. ती पुरस्कर्त्यांचं मोठं योगदान आहे. पाण्याची व्यवस्था खरं तर या स्पर्धेसाठी दोन्ही दिवस उपसरपंच आमचे सन्मान्य संजूजी सांगडे यांच्या वतीनं आहे. दरम्यान हा बॉल इथे चौकार आलाय. त्याच्यासोबत व्हाईट बॉल आहे. बस 1+4 पंजा म्हणजे काँग्रेसचा चिन्ह आता तुम्हाला यावेळेस धावपलकावरती लागला जाईल. 5 धावा आहेत. त्यामुळे टोटल धावा आता 20. गोलंदाजांना सुरुवात भरपूर चांगली होती अश्विननं. अगदी पहिले 2 डॉट बॉल त्याच्यानंतर मात्र हा बॉल अगदी दिशाहीन होता. व्हाईट बॉल त्याच्यावरती चौकार आलाय. पुढचा बॉल पंकज आहे स्ट्रायकर एंडला. ओ लॉपचे स्ट्रोक खेळायचा होता. मिस्टामिंग आहे स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. कॉटबॅनची विकेट कॉटन बॉलची विकेट आहे. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. पंकज बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस. आज जेवणाची व्यवस्था करा तर सरपंच साहेब सन्माननीय संदीपजी पाटील आणि त्याच्यासोबत बाळूदादा भोईर श्री गणेश ऑटो पार्ट्सचे ओनर आहेत. त्यांच्या वतीने करत आज जेवणाची व्यवस्था आहे. त्यांचे विशेष आभार. आणि दरम्यान इथे विकेट मिळाली. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. हो इथे यस लाईन चेकआउट केली जाईल. टेंबे सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट. प्रशांतजी पाटील सर आणि गणेशजी टेंबे सर बाटपा बोलप आणि तोंडरे खरं तर हे 2 नामवंत पंच आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका पार करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ अगदी जवळून कोणाला पाहायला मिळतो तर आमचे पंच. दरम्यान अजून एक बॉल वाईट खराब. अश्विन ही लाईन थोडीशी खराब टाकतोय. आता त्यानं सुरुवात चांगली केली परंतु आत्तापर्यंत 3 व्हाईट बॉल आणि 3 चांगले बॉल आहेत. त्याच्यावरती एक विकेटही मिळाली. 3 जे चांगले बॉल आहेत त्याच्यावरती धाव एकही नाहीत प्लस विकेट. परंतु एक्स्ट्रा जे बॉल टाकलेत त्याच्यामध्ये तब्बल 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. व्हाईटचा एक चौकार सुद्धा आहे. इथे समोरच्या दिशेला मिस्टामिक स्ट्रोक जरूर होता परंतु एकदा फिल्डिंग खराब आहे. प्रेशर आहे आणि तिचा फायदा मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा धावपलकावरती. फिल्डर अगदी पाहिलं अगदी लॉंग ऑन वरनं मिड ऑन वरनं होते फिल्डर. विजय सांगडे खरं तर संजू सांगडे यांचे बंधू आहेत. दरम्यान हा बॉल इथे अपील होती परंतु पंच सांगतात की नाही हा ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पिचिंग ही खराब आहे या बॉलची त्यामुळं फलंदाज सुरक्षित आहे.
डॉट बॉल आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिकेत आहे, ज्यानं 2 धावेनं मागच्या बॉलवरती खातं उघडलं गेलं. टोटल धावा धावफलकावरती आता 24 ऑन बोर्ड. 24 धावा लागतात. दरम्यान चंद्रकांतजी पावशे यांचं शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हा 9वा बॉल होता या षटकातील आणि इथे हा डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक 2 आता अखेरकार समाप्त झालंय. लांब लचक षटक होतं आणि टोटल धावा धावफलकावरती 24 धावा धावफलकावर. थँक्यू. चला, फिल्डिंग करणारा संघ आपण लगेच फिल्डिंग सजवायचे, त्यामुळे जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. 2 षटके आता समाप्त झाले. अगदी 11 मिनिटं लागली तुम्हाला 2 षटकं समाप्त करण्यासाठी, त्यामुळे वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये आता 9 मिनिटांमध्ये उर्वरित तुमची 2 षटकं पूर्ण करायची. गणेशजी टंबे सरांनी इशारा केला की आता 9 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. अशोक दरे कॅप्टन आहे टीमचे, थोडं आपण लक्ष केंद्रित करा. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायची आहेत. तिसरं षटक आहे. गोलंदाज आता विजय सांगडे आलाय. खरं तर 2 वर्ष आधी प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल या खेळाडूला मिळाली होती. हो, इथे धीम्या गतीचा बॉल होता. पहिल्याच बॉलवरती थोडंसं बॉडी वेट ट्रान्सलेशन केलं होतं मागच्या पायावरती फलंदाजानं, परंतु तिथेही बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. सुंदर सुरुवात आहे गोलंदाज विजय सांगडेची डॉट बॉलनं, कारण समोरच्या दिशेला फलंदाज अगदी पाहिलं तर संभाजी दरे, ज्यानं चौकारानं आपलं डावाची सुरुवात. दरम्यान इथे विकेट नाही मिळत, झेल ड्रॉप होते. लॉंग ऑनला फिल्डर होता अगदी बॉलच्या खाली, परंतु विकेट येता येता राहिली गेले. दरम्यान 2 धावा आहेत. आतापर्यंत सामना क्रमांक आपण 2 पाहतो, परंतु काउंटिंग जर का केली झेल किती सोडलंय तर जवळजवळ 10च्या घरात आहे. त्यामुळे फिल्डिंगचा दर्जा. येस, आता जी अनलिमिटेड कलिंगडची सेवा जी आहे सन्माननीय विलासजी पावशे आणि रामदासजी दरे यांच्या वतीने आहे, आणि ती कलिंगडची टेम्पो ती गाडी आली आहे प्रवीण सर, त्यामुळे आता तिचा आस्वाद आपण घेऊ शकतो. दरम्यान इथे बॉल डिलिव्हर झालाय. डॉट बॉल आलाय. मागच्या बॉलवरती ज्या 2 धावा आल्या तर तिथे विकेट असते तर हे षटक चांगलं राहिलं असतं विजय दरेचं, कारण का तिथेही धावा नसत्या आणि 2 धावा त्या मिळाल्यात झेलच्या स्वरूपात. झेल ड्रॉप झाला तो संभाजीचा, ज्यानं 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये खेचलेत. अजून एक कमी गतीचा बॉल आहे. पूर्ण अंदाज बांधला. अपील आहे थोडीशी, परंतु अपीलमध्ये विश्वास नाहीये. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. त्यामुळे आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला, ज्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या तर 24 होत्या, म्हणजे 12च्या सरासरीने धावा बनत होत्या. त्या धावेनं आता अखेरकार या गोलंदाजानं अंकुश लावलंय. स्ट्रायकर एंडला सलामीचा आघाडीचा फलंदाज आहे संभाजी, आणि बॉलला आता फाईन लेगला पाठवलंय. चौकार अखेरकार शेवटच्या बॉलवरती आलाय. ह्या षटकाची सांगता अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. टोटल धावा धावफलकावरती 30 धावा. 30 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा आहेत. थँक्यू. याच दरम्यान बालारामजी पावशे साहेबांचं इथं मंचावरती शुभ आगमन होतंय. काका, आपलंही सहर्ष स्वागत आहे या नितलस प्रीमियर लीग मध्ये. स्पर्धेचं 16वं वर्ष आहे. यस, पुढचा टॉस आपण घेणार आहोत. सामना क्रमांक 3 तनिष 11 विपक्ष मिस्टी 11. रवी काठे आणि अविनाश मात्रे 2 टीमचे कॅप्टन आहेत.
आपण टॉससाठी यायचं आहे. तर स्पर्धेसाठी चेंडू सेवा ज्यांनी पुरस्कृत केली आहे श्री मुकेश मामा पावशे यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आपण महेश सांगडे यांच्याकडून पाहतोय, त्यांचंही स्वागत. 28 स्पॉन्सर ऑफ NPL सीझन 16. 28 पुरस्कर्ते आहेत. सर्वात मोठी स्पर्धा आणि तीही गावची लीग प्रवीण सर. परंतु असं म्हणू शकत नाही की गावची लीग आहे. ही तालुका लीग जरी असती ना तरी तालुका लीगला एवढे स्पॉन्सर नाही आहेत. आणि एका गावाच्या लीगमध्ये एवढे स्पॉन्सर आणि अजून पेंडिंग आहेत काही. आणि खेळाडूंसाठी कुठलाही लकी ड्रॉ नाही आहे. 2 सायकल आहेत लहान मुलांसाठी लकी ड्रॉ. आणि ॲक्वागार्ड 40+ जे वर आहेत भरपूर त्यांच्यासाठी ते लकी ड्रॉ ॲक्वागार्ड आहे. आणि मालिकावीर 2 आहेत. पहिल्यांदा मालिकावीर 2 बघितले आम्ही. मॅन ऑफ द मॅच पण 2 आहेत. मालिकावीर 2 फ्रीज आणि स्मार्टफोन त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. आभार पुरस्कृत दात्यांचं आभार व्यक्त करायला हवं. चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. लॉफ्ट स्ट्रोक लॉंग ऑफला फिल्डर आहे. बॉलच्या खाली जेल ड्रॉप आहे. हा 12वा जेल आतापर्यंत दुसऱ्या मॅच मध्ये ड्रॉप होतोय. दरम्यान फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे. याच दरम्यान निवृत्तीची चौधरी यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही सरचं स्वागत आहे. मालिकावीर 2 नाही 3 आहेत. एक क्या- राहिली आहे बघा. क्या बात आहे. तिसरा मालिकावीर पुरस्कार आहे. ब्रँडेड बॅट 7070 मोठा ब्रँड आहे. आणि स्पॉन्सर विकी दरे कल्पेश काटे. 3 मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार. क्या बात आहे. अगदी जो मालिकावीराचा जो पुरस्कार घेणारा खेळाडू आहे त्याचं अगदी नशीब उज्ज्वल आहे. 2 खेळाडू आहेत. दरम्यान मॅच सध्याच्या घडीला 35 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. हो इथे गुडगा वाकवला होता. अगदी थोडासा वेगळा प्रयत्न होता. मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न होता या बॉलसाठी. काही स्ट्रोक असे कळले जातात की स्वतः फलंदाज तयार करतात की त्या बॉलला तुमचं मिरिट अगदी ऑब्स्टिकच्या बाहेर असायला हवं होतं. परंतु तिथे नाही आम्ही काहीतरी तयार करू या बॉलवरती. परंतु तेही जमलं नाही. डॉट बॉल आहे. बॅटची एज जरूर लागले. बॉल गलीच्या डिपार्टमेंटला. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. अगदी रायझिंग स्टार खेळाडूंना ही नामी संधी आहे की या नितलज प्रीमियर लीग मध्ये जर का आपलं नशीब चमकलं तर आपण जय हनुमान क्रिकेट संघ नितलज या मेन टीम मध्ये आपले वर्णी लागू शकतोय. त्यामुळं इथे आपला खेळ दमदार असायला हवा. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तोच आता इथे येस आउट आहे. फलंदाज बाद आहे. थँक्यू. याच दरम्यान आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. खरं तर या स्पर्धेसाठी टी शर्ट्स पुरस्कृत आहेत. खरं तर आमचे डॅशिंग युवा नेतृत्व माजी उपसरपंच अरविंद शेठ चौधरी आणि सौभाग्यवती आरती कुणाल काठे यांच्या वतीनं खरं तर टी शर्ट्स पुरस्कृत केलेत. अरविंदजी चौधरी यांचा एक उल्लेख आपण जरूर करू. प्रवीण टंबे सर अगदी कमी कालावधीमध्ये नितलस गावाचं भवितव्य त्यांच्या खांद्यावरती होतं आणि चांगल्या पद्धतीनं तो कार्यभार सांभाळला होता. राजकीय क्षेत्र असो मग सामाजिक क्षेत्र अथवा क्रीडा क्षेत्र त्याच्यामध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलं. परंतु आता बॉल शिल्लक आहेत. एकच बॉल आहे आणि नवीन फलंदाज झाला सिद्धार्थ भोपे. धाव फलकावरती लागले 37 धावा आहेत. शेवटचा बॉल टार्गेट आता सेट करणारा बॉल आहे. एक चांगला फटका 40 म्हणजे 40+ धावा होतील का. हो फटका चांगला. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार आणि षटकाराने अगदी धावा आपण जसा उल्लेख केला की 40+ असायला हवा. अगदी 43 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 44 धावा म्हणजे 11च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. स्वागत कक्षामध्ये आपण सन्माननीय बालराम पावशे यांचा सन्मान करणार आहोत. यावं बालराम पावशे साहेब या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान घेण्यासाठी. मी सरपंच साहेबांना आणि पप्पू दादाला विनंती करेल की बालरामजी पावशे यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉसही करणार आहोत. रवी काटे आणि अविनाश 2 कॅप्टन लगेच टॉससाठी यायचे. आयवा कॅचसाठी टावर फॅन आहेत त्यामुळे जे स्वयंसेवक आहेत व्हॉलेंटियर्स तयार राहा
आयवा कॅचसाठी टॉवर फॅन. सन्माननीय बालराम पावशे यांचा यथोचित मान सन्मान करताना सरपंच साहेब, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नितलस गुलदस्ता आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केला जातो. चला, कॅप्टन अजून आले नाही. अविनाश या, रवी काटे संघनायक. पुढील सन्मान सागरजी भंडारी यांचा असेल, यावं विशेष सन्मान. पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान आणि सन्मान चिन्ह बघण्यासारखं आहे. गुरुनाथ पावशे सन्मान चिन्हाचे पुरस्कार आहेत. बा प्रवीण सर, अगदी जी कलिंगड सेवा जी सुरुवात झाली, तौबा गर्दी अगदी मंचाच्या उजव्या बाजूला प्रचंड गर्दी आहे त्याच्यावर आता. अड्डा आहे, नितलसचा अड्डा कलिंगड असणारच. सन्माननीय निवृत्ती चौधरी यावं आपला सन्मान होणार. गुरुदादा पावशे सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेत, सौजन्य आभार. या लव फटके सर, टॉस कॉइन सुपूर्द करायचा आहे. चला, पाहुण्यांसाठी कलिंगड सेवा इथे उपलब्ध करायची आहे. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच तनिष 11 आणि विरोधात मिस्टी 11. टॉस करण्यासाठी सन्मान्य पाहुणे समीर भंडारी उसाटणे यावं. समीर दादा, आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न होणार आहे. समीर भंडारी कॅप्टन आहेत. अविनाश रवी काटे लीजंड प्लेयर चंडमानीतलं संघाचे. या संघासाठी ओपनिंग गोलंदाजी फलंदाजी करतात सागर भंडारी यांच्या शुभ हस्ते टॉस. हेड अँड टेल मॅच नंबर 3. हेड कॉल रवी काटे आणि इट्स अ टेल. अविनाश ऑन द टॉस. थँक्यू टीम अविनाश, अर्थात तनिष 11 ऑन द टॉस. अविनाश फील्डिंग, येस फील्ड फर्स्ट अँड रवी काटे बॅटिंग. सन्मान्य पंकज काटे यांना विनंती स्टेजवर यावं. आपलं स्वागत. तो इस बीच जीत के लिए 44 रनों की आवश्यकता है. विक्टर रकमाई टीम जीत के लिए चाहिए 44. पिछले मुकाबले में 48 रन थे, 6 सुबह 1 बॉल पर 1 की आवश्यकता थी. विकी गेंद बल्लेबाजी कर रहे थे, विकी ने चेस किए. दूसरा मैच है, क्या वापिस 44 चेस होंगे 4 ओवर में. कलिंगड का मजा यहाँ पे सभी ले रहे हैं. लाल है कलिंगड, लाल है. लाल कलिंगड का आनंद लेते हुए बच्चा कंपनी. तो 44 रनों की आवश्यकता है, 4 ओवर कंपलसरी चेसिंग है. विक्टर रकमाई टीम बाप्पा मौर्य बल्लेबाजी कर रही है. पहली गेंद लॉन्ग स्टॉप पर गैप में गिरी है, फील्डर नहीं पहुंच गए. आउटफील्ड फास्ट, बाउंड्री के बाहर 4 के साथ बाप्पा मौर्य की शुरुआत. अशोक का पहली गेंद पे 4. कलिंगड सेवा, क्या बात है. नेतलस अड्ड्यामध्ये कलिंगडची सेवा आहे ते पुरस्कृत केले, त्यांचे स्वागत. विलास पावशे, रामदास दरे, धन्यवाद.
क्या बात है, मजा आ रहा है मुकाबले में। कलिंगड का सभी आनंद ले रहे हैं यहाँ पर। नितलास प्रीमियर लीग बहुत ही बड़ी टूर्नामेंट बन चुकी है। एनपीएल 2026 का 16वां पर्व। खुश है सभी, सभी को मौका मिला है। बहुत सारे स्पॉन्सर है, किसी चीज की कमी नहीं है नितलास प्रीमियर लीग में। मिड ऑफ अंदर है, लॉन्ग ऑफ पर फील्डर है, कैच का मौका, बहुत बढ़िया कैच। पहले विकेट का पतन, बप्पा मौर्य को पहला झटका लगा है 5 रनों पर। थैंक यू विलास पाउशे, रामदास दरे ने बहुत अच्छा इंतजाम किया है। कलिंगड सभी इंजॉय कर रहे हैं उसे, मजा आ रहा है। लाल बड़क कलिंगड का इंजॉय। 5 रन 2 गेंदों पर। अनिकेत को विकेट मिला। अशोक और प्रकाश बल्लेबाजी कर रहे। विजय यहाँ से आउट हुए। पिछले मुकाबले में 48 चेस हुए, क्या इस बार 44 चेस होंगे 4 ओवर में? इसके बाद मुकाबला होगा रवि काटे बनाम अविनाश का, मिस्टर 11, और उनके खिलाफ होगी यहाँ पर तनिष 11। तनिष 11 ने टॉस जीता है और गेंदबाजी चुनी है अगले मैच में। 44 चेस करने के लिए अब प्रकाश आएंगे बल्लेबाजी के लिए। 1 डाउन, तीसरे नंबर पे। काफी बढ़िया माहौल बना है, काफी बड़ी टूर्नामेंट है ये। लॉफ्ट किया है, इंतजार था, फुल टॉस, फुल टॉल वसूल, 6 में तब्दील। थैंक यू। सत्य परिस्थिति पे गाना ये बना है। शायद शादी आसान नहीं है आज के ज़माने में। अगर पैसा है तो आसान है, क्योंकि डिमांड है शादी में पैसों की। बेल्स गिर चुकी है, प्रकाश की पारी समाप्त हुई है। तूफान शांत हो गया। छक्का मारने के बाद मुझे लगा कि ऑन फायर होंगे, लेकिन शायद इन्हें डिफेंस भी खेलना था, सिंगल डबल, और बड़े स्ट्रोक की तलाश में दूसरे विकेट गिरी है बाप्पा मौर्य 11 टीम की, मात्र 11 रनों पर। थँक यू चिलकर. सोन्या पावशेचे जे खेळाडू आहेत स्टेज समोर या. सोन्या पावशे. प्रकाश की पारी समाप्त हुई. 11 में दूसरा झटका लगा है. 5 बाईसाइकिल इस टूर्नामेंट में जुड़े. स्पॉन्सर, ट्रॉफी, मालिकावीर 3 प्राइज है, फ्रीज है. उसके बाद बल्ला है ब्रांडेड 70 का, वो भी बहुत ही महंगा है. तीसरा प्राइज सरप्राइज गिफ्ट यानी मोबाइल. 3 इनाम है, 3 खिलाड़ियों को मिलेंगे. ओवर थ्रो एक्स्ट्रा. क्या ये छक्का है? अंपायर 6 लगे. कितने मिलेंगे अंपायर बताइए? 5 मिलेंगे. चलिए भाई, लूट लिया. 1 ओवर में आ गए 16. अनिकेत की ओवर बहुत ही महंगी रही. अंपायर एक गेंद है क्या शायद, क्योंकि कोई वाइड बॉल नहीं थी. ओवर समाप्त है. 15 रन स्कोरबोर्ड पे आ चुके हैं. सन्मान्य वासुदेवजी पाटील साहेब यांचे इथे काटे साहेब यांचं आगमन झालं. यावं वासुदेव पाटील काटे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत है. लेजेंड प्लेयर. 1 ओवर 16, 44 का लक्ष्य था जीत के लिए.
आने वाली सदी में नितलस प्रीमियर लीग में बोली लग सकती है खिलाड़ियों की, वो भी असली पैसों में, जैसे आईएसपीएल में लगती है। हो सकता है जिस रिदम में टूर्नामेंट आगे बढ़ रही है, इतने सारे स्पॉन्सर इस टूर्नामेंट को मिले हैं जो कहीं पर भी नहीं है। बहुत सारे टूर्नामेंट हमने देखी है जहाँ पे आयोजक मेहमान आने का इंतजार करते हैं कि कब मेहमान आएंगे, कब डोनेशन देंगे। यहाँ पे मेहमान खुद आयोजक को मिलते हैं, हमको डोनेशन देना है। इससे बड़ी बात क्या होगी, ये कुछ अलग लग रहा है मुझे। नितलस आप कलयुग में नहीं, आप सतयुग में जी रहे हो अभी ये टूर्नामेंट, क्योंकि यहाँ पे डोनेशन वाले आपको ढूंढते आ रहे हैं कि हमें डोनेशन देना है। लेकिन कई टूर्नामेंट में आयोजक डोनेशन वाले को खोजते हैं कि कोई तो डोनेशन वाला मिले, टूर्नामेंट में प्रॉफिट हो। लेकिन यहाँ पे डोनेशन वाले खुद आ गए। इससे बड़ी बात क्या हो सकती है। ये इतना बड़ा प्यार मिला एनपीएल को। 16 रन, 17 रन बन गए एक ओवर में। ये आसान है बल्लेबाज को जीतना, मौर्या 11 को। पप्पा मौर्या, वाइट बॉल। सत्रह रन स्कोरबोर्ड पर। मैदान की आउटफील्ड काफी खूबसूरत है। गोल्ड राउंड ये ग्राउंड दिख रहा है। चलिए, ये डॉट गेंद है अभी, इस बार बाउंस भी नहीं होगा क्योंकि ये बिल्कुल परफॉर्म थी सामने। 0। अगला मैच भी काफी बड़ा होगा। अविनाश के खिलाफ रवि काटे, अनुभवी खिलाड़ी, लीजेंड प्लेयर चैनमन नितलस के उतरेंगे। 4 ओवर के मुकाबले सभी। आज बहुत सारे मुकाबले, कल फाइनल होगा यहाँ पर। आज खाने की जो व्यवस्था है हमारे बालूजी भोईर है इनके माध्यम से, और दूसरे हमारे संदीप जी पाटिल सर सरपंच है, उनका भी आभार। लॉफ्ट किया हवा में, स्क्वायर लेग नजदीक है, कैच का मौका, चीता कैच, फेविकॉल। एक और विकेट गिरता हुआ बापा मौर्या 11 का 17 रनों पर। सत्रह पे 3 विकेट गिरे। प्रकाश, विजय, अशोक। अब आएंगे निषाद, संजय। नंबर 4, नंबर 5 पे बल्लेबाजी के लिए संजय नए बल्लेबाज है। 17 पे 3 विकेट। गेंदबाजी टीम का कमबैक हो रहा है अभी। विक्टर रकमाई, शायद वो भी जीत सकती है अभी। पूरा साफ तौर पे दो तरफा मैच है ये। पिछला मुकाबला 1 बॉल 1 रन। चलिए, एक और अनाउंसमेंट होगी इसके बाद। बल्ले का किनारा लगने की आशंका जरूर हो सकती थी, लेकिन डॉट बॉल। देखिए, जो बैट है, कोई भी बल्लेबाज खेलने लेके जाता है तो वो वापस रखिए मंडप के सामने, क्योंकि अगले टीमों को भी मौका मिले। कोई भी बल्ला घर पे लेके नहीं जाएगा। जिसका है वो लेके जा सकता है, लेकिन जो इस्तेमाल कर रहे हो दूसरे का, वो मत लेके जाओ। अपर कट खेला है, स्क्वायर का डी बैकवर्ड पॉइंट पे, कोई फील्डर नहीं है। गेंद खिलाड़ी से आगे निकली है, रेस में जीती है 4 रनों के लिए। टोटल बन चुका है बाप्पा मौर्या का 21। जीत के लिए चाहिए 23 रन चंद गेंदों पर। चीरा सोडा, कलिंगड, भाई दावत है यहाँ पे। 23 रन जोड़ने जीत के लिए। एकनाथजी गोंधले यांचं इथे आगमन झाले, स्वागत है। 23 रन चाहिए। कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, नाव देखा ना ताव। बल्ला घुमाने से कुछ नहीं होगा, टाइमिंग आपके पास चाहिए। फोकस ऑन द बॉल, गेंद पे नजरें होनी चाहिए। काफी लंबे कद के गेंदबाज नजर आ रहे हैं मुझे युवराज।
अमिताभ बच्चन, हाइट देखिए इनकी लंबी है और गेंदबाजी भी अच्छा हो रहा है उनका। इस बार पीछे शॉट पॉइंट लेग तैयार है वहां पे, लेकिन आउटफील्ड तेज है, रोकना मुश्किल है। गेंद सीमा पर, 4 रनों के लिए मुकाबला बाप्पा मौर्य के लिए खुल चुका है। अब जीत के लिए 19 रन जोड़ने आने वाली 12 गेंदों पर, 12 गेंदे 19 की आवश्यकता। थैंक यू थैंक यू। तो चलिए स्कोर को वापस गिनते। 44 का टारगेट था, टीम पहुंचे मात्र 25 रनों पे। 19 चाहिए 12 गेंदों पे, क्योंकि 44 थे भाई। 43 कलिंगड़ खत्म नहीं हो रहे, लगातार यहाँ पर आ रहे। भले बोरिया कलिंगड संपत नाही आहे आणि स्पॉन्सर आहेत विलास पावशे, रामदास दरे. क्या बात आहे. जिरा सोडा पण आहे, ठंडा गरम सर्व आहे, बाकी चीजें वे, लेकिन वो मैच के बाद. अशोक पाटिल उत्तम जी मात्रे, जिरा सोडा स्पॉन्सर. काकाश्री अशोक काका 40+. 40+ लकी ड्रॉ है, लेकिन 40+ से भी ऊपर जो सीनियर है उनके लिए लकी ड्रॉ एक्वागार्ड जो यहाँ पे कल होगा. कल महफिल होगी यहाँ पर, आज भी महफिल है. क्या कमाल के मुकाबले बने, और मैंने कहा कि ये टूर्नामेंट और बहुत बड़ी बनेगी भविष्य में. शायद ये नाइट मैच भी हो सकती है नितलास प्रीमियर लीग, मुझे ऐसा पूरा लग रहा है. ये डे मैच नहीं, अगले साल नाइट भी होगी. अगर इतने 28 स्पॉन्सर होंगे, अगले साल 50 स्पॉन्सर हम रखेंगे, सबको मौका देंगे, तो ये नाइट मैच में नितलास प्रीमियर लीग देखने मिलेगी आपको, नो डाउट. हरिश्चंद्र गेंदबाजी मार्ग पर आएंगे. 12 गेंदे 19 की आवश्यकता है. पिछला मुकाबला कोई नहीं भूलेगा, 1 बॉल 1 रन का हुआ था. वापिस क्या 1 बॉल 1 का वो मैच देखने मिलेगा आज? हो सकता है कुछ भी. हरिश्चंद्र भाई गेंद डालिए, 5 मिनट हो चुके हैं अभी तक, बहुत सारे लोग खेलने वाले हैं, ज्यादा टाइम न ले. 40+. कैच का मौका, और रोका है, चौका बचाया इन्होंने. ये चौका लगता जरूर, अगर नहीं रोकते तो सिंगल मिलेगा यहां से. जीत के लिए 18 चाहिए 11 गेंदों पर. पिछला मुकाबला ऐसे ही हुआ था, 2 टीमें थी, श्रेयांश और वीएससीसी के खिलाफ. 12 गेंद पे शायद 21 चाहिए थे. कल्पेश टेहानी कितने बल्लेबाजी के लिए, और विक्की दरे ने फिनिश किया 1 पे 1 मार के. 1000 मिले उन्हें कल्पेश और तेजस के द्वारा. बैक टू द बॉल, ड्राइव. 40+ का झुकना बहुत कठिन होता है. कोशिश की उन्होंने हरिश्चंद्र. ओ चलिए भाई, 1 ही रन मिलेगा. फील्डर को पता ही नहीं था कि वो 1 ही है, वो भाग रहे थे, कोशिश थी उनकी. 2 सिंगल मिलेंगे. अब चाहिए मात्र 17 10 गेंदों पर. 10 गेंद 17 रन. क्या कमाल का मैच है भाई. राइजिंग प्लेयर को भी इनाम है यहाँ पे, जो अच्छा खेलेगा उसको इनाम है. 2 मैन ऑफ द मैच है, 3 मालिका वीर है. ये पूरा इतिहास बदल दिया क्रिकेट का नितलास वालों ने, क्योंकि क्रिकेट में 2 मैन ऑफ द मैच नहीं होते. नितलास वालों ने कहा 2 मैन ऑफ द मैच है, मालिका वीर 1 ही होता है. नितलास वालों ने कहा कि 3 मालिका वीर. बाले बोई लेजेंड बाउलिया रामकृष्ण हरी. 10 गेंद पे 17. डॉट गेंद आ चुकी है भाई. बायरनिंग उन मार, ऐसा बता रहे डगआउट से, बता सकते हैं यहाँ पे अलाउड है. 9 गेंद पे 17. ऑफ स्टंप पे गेंद हो रही है तो बाहर खेलना चाहिए बताते हुए. लॉफ्ट किया है बैट एंड पैड के बीच में, स्क्वायर रेक पे फील्डिंग अच्छी हुई. भाई फेंको भाई, यहां से तो नहीं दिख रहा है क्या हुआ वहां पे. काकाश्री पंच काय निर्णय. सेप है. चलिए 3 रन मुकम्मल हुए. स्वयंसेवक आहेत का? स्वयंसेवक काय वाटतं? जर माणसं आहेत तिथे स्वयंसेवक तर त्यांना विचारा. अंपायर 17 पाहिजे होतं ना. सेप है. चलिए 3 मिलेंगे. 14 रन चाहिए.
8 गेंदों पे 14 रन, क्या मुकाबला बनाए। बल्ले का किनारा, आउटफील्ड तेज है, कोई नहीं रोक सकता इसे। धनुष्य बाण है ये 4 रनों के लिए। अब 10 रन चाहिए जीत के लिए। 7 गेंदों पर, आखिरी गेंद बच्चे अंपायर, 7 गेंदों पे 10 रन। मुकाबला बाप्पा मौर्य के पक्ष में, सिंगल डबल से क्यों ना हो लेकिन रन बन रहे। रन बनाने वाला है संजय। अर्जेंट स्कोरर 7 गेंदों पे 10 रन चाहिए। ओ क्या शॉट है भाई, हवा में। फील्डर की हाइट लंबी है लेकिन भाई गेंद की दूरी भी लंबी है। 6 रन यहाँ पे, मुकाबला एक तरफा। 6 गेंदों पे 4 रन चाहिए। संजय, महाभारत में एक संजय थे जिन्होंने तीर चलाया था, और ये कुरुक्षेत्र का संजय यहाँ पे तीर चलाते हुए। 6 गेंद 4 की आवश्यकता कंपलसरी। डीजे थँक्यू, थँक्यू रामकृष्ण हरी. तर स्टेजवरती सन्माननीय नितलस गावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय बालाराम काटे साहेब आणि त्यांच्या समवेत भाऊ भोपी साहेब यांचं आगमन झालंय. या माऊली आपलं मनपूर्वक स्वागत आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. सुने कुस्ती पहलवान बालराम जी काठे साहेब, धन्यवाद. 6 गेंदों पे 4 की आवश्यकता है. स्कोरर ऑन द वे, यहाँ पे जरूर आएंगे. लो बढ़ के जरा कॉल कीजिए. 6 गेंद पे 4, मुकाबला जबरदस्त है. क्या ये रन बचाए जाएंगे? इससे पहले कई गेंदबाजों ने कारनामा किया है टेनिस विश्व में. 6 गेंद पे 6 बचाए, 5 बचाए, 1 रन भी बचे टेनिस क्रिकेट में. लेकिन गेंदबाजी जो भी करेगा, ये गेंदबाज सीधा मैन ऑफ द मैच बनेगा, सबसे बड़ा खिलाड़ी, अगर ये 4 रन बचाते तो. सिद्धार्थ, बचाने वाला सबसे बड़ा होता है बनाने वाले से. सिद्धार्थ को मौका मिला है कि वो अपनी नई छवि बनाए. पहली गेंद पे छक्का मारा था वो थे सिद्धार्थ, वही गेंदबाजी करेंगे जिसने छक्का मारा था. 6 बॉल 4 रन. भरत मात्रे कुठे तुम्ही असाल तर प्लीज स्टेजवर कॉन्टॅक्ट करायचा. भरतजी मात्रे. 6 गेंद 4 रन. क्या कमाल का मुकाबला बना है. क्या गेंदबाजी टीम विक्टर रकमाई कमबॅक करेगी बाप्पा मोरे के खिलाफ. चला तेजस मात्रे, पाहुण्यांना मॅच बघून द्या. तर मी समोर उभे राहिले सगळे. 6 गेंद 4 रन चाहिए. पहली गेंद, क्या फिनिश हुआ. नहीं, बहुत बढ़िया फील्डिंग. स्ट्रोक अच्छा था, फील्डिंग भी अच्छी है, और गेंदबाजी स्पिनर इस्तेमाल हुआ है. 1 बॉल 1. 3 चाहिए 5 गेंदों पर. आज के सभी मुकाबले इतने बढ़िया क्यों है भाई. पैसा वसूल, फाइटिंग टोटल बन रहे आज. रफ एंड टफ मैच है आज. ओ ये गेंदबाज बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहा है. देखिए उनका हैंड रोटेशन, मुथैया मुरलीधरन की याद आ रही है मुझे. घुमावदार गेंद कर रहे. स्पिनर. 2 रन चाहिए 4 गेंदों पे. शायद इनके पास रफ्तार नहीं है, थोड़ी रफ्तार यूज करेंगे ना तो रन बचा सकते हैं वो, क्योंकि बल्लेबाज को गेंद आसानी से दिख रही है. 4 गेंदों पे 2 चाहिए. ये देखिए बल्लेबाज रुक के खेल रहे स्पिनर को, क्योंकि वो सिंगल ही मारना चाहते हैं. 3 आ गए. 1 चाहिए 3 बॉल पर. कंपल्सरी चेसिंग है. बाप्पा मौर्य जीत के नजदीक है, जीत के दहलीज पे, जीत का दरवाजा खोलने के लिए एक चाबी उनको लगानी है. लीग मैच में एक मैच जीतना भी बहुत ही खुशी का वातावरण होता है, क्योंकि वहां पे चर्चा होती है कि हमने आपको हराया, पानी पिलाया, आपको तोड़ दिया. 3 बॉल 1 रन. कैसे हराया.
तो चलिए भाई, हार चुकी है विठल रखमाई। बाप्पा मौर्य कहेगी कैसे हराया, लेकिन हिंदुस्तान भगवा था, भगवा ही रहेगा, चाहे कोई भी आ जाए। ये भगवा कभी नहीं कम होगा। पूरे हिंदुस्तान में हम पूरे दुनिया को भगवा बनाएंगे। बाप्पा मौर्य जीत चुकी है, अभिनंदन।